तर संतोष देशमुख यांच्या हत्येला 3 महिने पूर्ण झालेले आहेत। मस्साजोगमध्ये राज्यभरातून लोक दाखल झालेले आहेत। मस्साजोगच्या ग्रामस्थांसोबत संवाद सुद्धा साधला गेलाय। संतोष देशमुख यांच्या हत्येला 3 महिने पूर्ण झाल्यानंतर मस्साजोग येथे मात्र मोठ्या संख्येने राज्यभरातील नागरिक जमा झालेले, दाखल झाले। ही दृश्य आपण पाहतोय, मस्साजोग येथील दृश्य आहेत। तर या सर्व मस्साजोगच्या ग्रामस्थांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी। पाहूयात। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 3 महिने पूर्ण होत आहेत। आज त्यांच्या हत्येला 90 दिवस पूर्ण होत आहेत। खरं तर 9 डिसेंबर रोजी ही हत्या झाली होती। गेली 15 वर्ष गावकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहणारे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अख्खा मस्साजोग गाव त्यांच्या पाठीमागे उभा राहिला। इतकंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे उभा राहिल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळालं। खरं तर आज त्यांच्या हत्येला 3 महिने पूर्ण होत आहेत आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी काही ग्रामस्थ आहेत। मला सांगा की आज 90 दिवस पूर्ण होत आहेत, नेमक्या काय तुमच्या भावना आहेत? आमचे सरपंच संतोष अण्णा देशमुख 15 वर्षाची त्यांची कारकीर्द झालेली आहे। जसे ते 15 वर्ष प्रत्येकाच्या माणसाच्या, बारक असो, मोठा असो, वयस्कर असो, त्या मागं खंबीरपणाने उभा राहायचे। तसं जोवर आरोपींना फाशी होत नाही, जोपर्यंत फाशी होत नाही, तोपर्यंत आम्ही संतोष देशमुखच्या कुटुंबासोबत जेवढं पद्धतीने उभा राहता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करू। खरं तर हत्या झाल्याच्या दिवसापासून अख्खा गाव रस्त्यावरती उतरला, रास्ता रोको आंदोलनं झाली, त्यानंतर ती गुन्हे दाखल झाले। ह्या सगळ्या कालावधीत गाव असेल, महाराष्ट्र असेल, पूर्ण ताकदीने उभा राहिला। काय काय वाटतं त्याबद्दल? आज 3 महिने होऊन गेलेत गोष्टीला। आज गाव उभा राहिलं, त्यांना शासनाला फरक पडतो का नाही पडतो आम्हाला माहीत नाही, पण ज्या टायमाला 3 तारखेला फोटो व्हायरल झाले, 2 तारखेला मीडियावाल्याने फोटो दाखवले, हे टोटल कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राचे लोकातून आलेले आहेत लोक। त्यांना प्रत्येकाला असे वाटते की त्यांना आरोपींना चौकात, भर चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजे। नक्कीच आपण खरं तर पाहिलं तर एक आरोपी अजूनही फरार आहे आणि खरं तर प्रशासनापुढे मोठं आव्हान असणार आहे। त्याचबरोबर आपण बघितलं तर स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 90 दिवस पूर्ण होत आहेत। त्यानिमित्त आपण ग्रामस्थांशी संवाद साधला। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, मस्साजोग, बीड।